नाशिक जिल्ह्यातील इगतपुरीमधून एक धक्कादायक प्रकार समोर आलाय। येथे पोलिसांना जमावाकडून मारहाण करण्यात आली। या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यामध्ये जमाव पोलिसांचे कपडे फाडताना दिसतायत। काय आहे हा प्रकार, याबद्दल सविस्तर जाणून घेऊयात। झाडावर लटकलेल्या मृतदेहाची चौकशी करण्यासाठी इगतपुरी पोलीस स्थानकाचे कर्मचारी गेले होते। पोलीस कृष्णा कोडसे आणि रामदास जाधव यांचे कपडे फाडत मारहाण करण्यात आली। पोलिसांनी फाशी घेतल्याचा दावा केल्याने आदिवासी जमाव संतप्त झाल्याचे सांगण्यात येत आहे। 4 दिवसांपूर्वी आत्महत्येची घटना घडली होती। किरकोळ गुन्हा दाखल करत पोलिसांनी या घटनेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप जमावाकडून करण्यात आला आहे। तर नेमकी काय घटना घडली ती दोन पोलिसांना मारहाण केल्याचा व्हिडिओ व्हायरल आहे। घटना अशी आहे की दिनांक 30 मार्च रोजी रात्रीच्या वेळी पोलीस स्टेशन इगतपूरच्या कर्मचाऱ्यांना काही माहिती मिळाली की धारवाडी शिवार जामुंडा गाव या ठिकाणी एक पुरुषाचं प्रेत एका झाडाखाली आहे। आणि त्या माहितीवरून आमचे पोलीस कर्मचारी, एक अधिकारी API आणि 2 कर्मचारी, त्यामध्ये गोडसे आणि कचरे असे त्या ठिकाणी गेले। खात्री झाल्यानंतर तिथं त्यांनी पाहिलं एक व्यक्ती पुरुष झाडाच्या खाली पडलेला आहे। त्याच्या गळ्यात एक अर्धवट ओढणी आहे आणि झाडाला पण अर्धवट ओढणी आहे फांदीला। तर त्यांनी मग त्या परिसरात तिथे चौकशी केली, लोकांना विचारलं, तिथला त्याचा ओळख पटली गेली। तर त्याचं नाव होतं भाऊ सखाराम दरवडे। तर त्या व्यक्तीला ओळखल्यानंतर तिथे त्यांचे वडील, आई त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि त्यांच्या समक्ष मग तिथं फोटोग्राफ्स वगैरे घेतले त्या बॉडीचे वगैरे। आणि रात्रीची वेळ होती 10-10:30 म्हणून तिथे रात्री काही ठेवणं योग्य नव्हतं, म्हणून त्यांनी ॲम्ब्युलन्स कॉल केली आणि ॲम्ब्युलन्समधून ती बॉडी रुरल हॉस्पिटल इगतपुरीला ते रात्री घेऊन आले। सोबत त्यांचे नातेवाईक म्हणजे आई वडील पण होते। यानंतर ही रात्रीची गोष्ट झाली। सकाळी दुसऱ्या दिवशी ईद होती, ईदचा बंदोबस्त होता आणि आम्ही सर्व बंदोबस्तात होतो। बंदोबस्त संपला साधारणतः 10:30-11च्या आसपास। मी इगतपुरीतच होतो, तिथले पोलीस इन्स्पेक्टर साहेब होते, आम्ही सर्व तिथे होतो। त्यांना माहिती आली की त्या धामडगी परिसर जो आहे बाहुली डॅमच्या पुढे, त्या ठिकाणी आपले काही त्या रात्रीचे ईडीमधील मैताचे लोक किंवा त्या गावातील काही लोक तिथे जमलेले आहेत आणि आपले कर्मचारी पण तिथे पुढे गेलेत, त्यांना बोलवण्यासाठी गेले होते सकाळी, या तुम्ही पंचनामा वगैरे करायचा, इन्क्वेस्ट करायचा म्हणून। तर तिथे गर्दी जमलेली आहे, तर आपल्याला जायचं म्हणून आम्ही स्वतः आमच्यासोबतचे काही कर्मचारी घेऊन, कर्मचारी फार काही नव्हते परंतु माझे सोबतचे 2 कर्मचारी, त्यांच्यासोबत 2-3 कर्मचारी, आम्ही गेलो, आमच्या एकाच गाडीत गेलो होतो। तिथे गेल्यानंतर लोकांचे आम्ही ऐकून घेतलं सगळं म्हणणं, त्यांची काय ती तक्रार होती व रात्री बॉडी हलवायला नाही पाहिजे वगैरे। तर आम्ही ती परिस्थिती सांगितली, व्हिडिओग्राफी फोटोग्राफी केलेली आहे असं सांगितलं आणि आता PM करणं आहे। आपण PM झाल्यानंतर जे काय असेल त्याची चर्चा करूयात किंवा काही तक्रार असेल तुमची रितसर त्या मरणाच्या कारणाबद्दल, तर त्याच्याबद्दल आपण पुढे काय रितसर कायदेशीर कारवाई करूयात अशी आमची चर्चा सुरू असतानाच त्यातल्या काही लोकांनी, जे रात्रीचे कर्मचारी होते, त्यांच्याबद्दल काही राग असेल वगैरे, मागच्या बाजूला आम्ही चर्चा करत असताना गर्दी भरपूर होती, 50-60 लोक असतील, तर त्यांनी त्यांना काहीतरी धराधरी सुरू केली, पकडायला हाताने वगैरे। तर त्या अशा परिस्थितीत ते लोक दोन्ही पण साध्या कपड्यात होते दोघेही, तर ते घाबरले आणि ते पळायला लागले त्या रोडनं। तसेच पळता पळता हा मॉब पण त्यांच्या मागे गेला, त्यांना धरून मग हातानं वगैरे त्यांनी चापटीनं वगैरे मारहाण सुरू केली। हे आम्ही बघितल्यानंतर आम्ही पण त्यांच्या मागे मागे गेलो, पळत गेलो। त्यातला एक कर्मचारी पुढे तसाच रोडनं पळून गेला पुढे आणि एक मात्र जे त्याला ASI जाधव होते, त्यांना ते ॲक्च्युली मारत होते, त्यांना आम्ही ताब्यात घेतला। आमची गाडी होती, त्या गाडीत बसवला, पब्लिकला सगळं व्यवस्थित शांत केलं आणि नंतर मग आम्ही आमच्या पोलीस स्टेशनच्या इतर सहकाऱ्यांना कॉल करून नाशिकला वरिष्ठांना माहिती दिली। नंतर जो काय ॲडिशनल फोर्स मागवायचा तो फोन करून मागवला, परंतु नंतर ते लोक काही आमच्याबद्दल, इतर पोलिसांबद्दल त्यांचा कुठे असा काही रोष नव्हता, पण ते रात्रीचे 2 पोलीस जे होते त्यांनी ती बॉडी हलवल्याचा त्यांना थोडा राग होता। इतर नातेवाईकांना तिथे येऊ दिलं नाही, फक्त आईवडीलच आले होते आणि त्याच दोघांच्या याच्यावर त्यांनी बॉडी शिफ्ट करायला नको होती, हा त्यांचा मेन रोष होता आणि त्या रोषापोटी त्यांनी त्या दोघांना तिथं मारहाण केली होती। बाकी त्याच्यात वेगळा असा कुठला कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न नव्हता किंवा काही पोलिसांच्याबद्दल राग असतो तर इतर पोलिसांनाही त्यांनी काही, आमच्यासारखे आम्ही तिथे उभे होतो, आमचे काही कर्मचारी होते, आम्हाला कोणालाही त्यांनी काही नका आमच्यासोबत। तर ते नंतर सर्व आम्ही त्यांच्या तक्रारी ऐकून घेतल्या
रीतसर त्यांची जी काही शंका होत्या त्या शंकाप्रमाणे त्यांचे जे कारण असतील त्याचं समाधान केलं. वरिष्ठ अधिकारी परत आले आणि त्यानंतर त्या प्रकरणामध्ये अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला संध्याकाळी. आणि त्यानंतर ती बॉडी पोस्टमॉर्टम असं त्यांना प्रॉमिस केलं गेलं की इगतपुरीला करण्याऐवजी आपण एक फॉरेन्सिक मेडिसिन जे स्पेशल डिपार्टमेंट आहे नाशिकमध्ये कॉलेजचं, त्या सिव्हिल हॉस्पिटलच्या फॉरेन्सिक मेडिसिनच्या डिपार्टमेंटमध्ये तज्ज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली PM केलं जाईल आणि जे काही कॉज ऑफ डेथ येईल पुढे त्याप्रमाणे आपण गुन्ह्याचा तपास करू. जे येईल त्याप्रमाणे. त्यामध्ये मरणाचं कारण समजा होमिसायडल म्हणजे दुसऱ्यानं त्याला मारून कोणी मारला असेल तसं आलं किंवा सुसायडल स्वतः आत्महत्या केली असेल असं आलं तर त्याप्रमाणे तपास होईल असं त्यांना सांगितल्यामुळं त्या दिवशी ती ED दाखल झालेली आहे. आणि पॅरलली ज्या पोलीस कर्मचाऱ्यांना त्या लोकांनी मारहाण केली त्या 2 पोलीसपैकी एका पोलीस कर्मचाऱ्याची फिर्याद घेऊन आम्ही त्यांच्या जवळजवळ 37 नावानिशी म्हणजे ओळख पटवलेल्या नावानिशी आणि इतर 50 ते 60 अशा लोकांच्या विरुद्ध त्याच दिवशी रात्री गुन्हा दाखल केलेला आहे. सध्या तो गुन्हा पण आमचा तपासावर आहे. अजूनपर्यंत कोणाला अटक केली त्या प्रकरणात? नाही, अजून सध्या तरी अटक केलेली नाही. मी अटकेची प्रोसिजर आता सुरू करणार आहोत. म्हणजे पुढची जी काही कायदेशीर प्रोसिजर आम्ही सुरू करत आहोत. जे काही मृत्यू झाला त्या बाबतीमध्ये असं म्हटलं जात होतं की ते सुसाईड नाहीये, गळफास घेतले नाही, त्याचा खून करण्यात आला आता सगळ्या लोकांचं म्हणणं होतं आणि त्यातून तो वाद निर्माण झाला. आपण त्यावेळेस त्या 2 कर्मचाऱ्यांनी असं म्हटलं की यांनी गळफास घेतलेला आहे आणि त्यांचं म्हणणं होतं की खून झालेला आहे. तर त्याचा तपास त्या पद्धतीने तर तुम्ही त्या पद्धतीने पण तपास केला का? कारण तिथे गळावर काहीतरी खुणा होत्या असं म्हटलं जातं. तर यामध्ये मरणाचं कारण देणारे जे असतात एक्सपर्ट्स डॉक्टर्स असतात. आम्ही फक्त परिस्थिती पाहून अंदाजे ते सांगू शकतो की पोलीस अधिकारी अनुभवातून सांगतात तर काय झालं असेल. तर तिथे जी परिस्थिती ती पाहून त्यावेळेसच्या आमच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी ते ओपिनियन तिथं तोंडी दिलेलं आहे किंवा हे हा फोडणी फांदीला लटकलेली आहे, तुटलेली आहे, त्याच्या वजनानं कदाचित तो तुटून ओढणी खाली पडलेला आहे आणि त्यामुळे हे हँगिंग असावं असं त्यांना सांगितलं असेल. परंतु वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जे PM केलेलं आहे, पोस्टमॉर्टम केलेलं आहे, त्यात त्यांनी स्पष्टपणे ते हँगिंग आहे असं आम्हाला अजून ओपिनियन दिलेलं आहे. गळफास कशासाठी घेतला? काही चिठ्ठी लिहून ठेवली होती का मुलाने? आमच्याकडे कुठलीही चिठ्ठी वगैरे काय होतं नेमकं कशासाठी त्याने गळफास घेतला? आता हे पार्ट ऑफ इन्व्हेस्टिगेशन आहे. त्यात आम्ही आता त्यांनी जे काही नावं वगैरे संशयित दिले त्याच्यात आम्ही तपास करू. त्यात ज्या काही प्रमाणे त्यांचा तपासात निष्पन्न होईल शोधण्याचा प्रयत्न आपण केला. म्हणजे त्यांची जी नावं दिलेली ती लोक कोण आहेत? त्यात गावातली आहेत, इगतपुरी शहरातली आहेत की शेजारच्या गावातीलच आहेत आणि त्यांची नावं दिलेली मी आता डिस्क्लोज नाही करू शकत कारण की तो तपासाचा नावं विचारलं. ठीक आहे. आणि सर हा पोलिसांवर हल्ला झाला आहे, मोठ्या प्रमाणात हल्ला झाला. 2 पोलीस आता सुदैवाने खूप लागलं नसेल त्यांना किंवा लागलं असेल पण अजूनपर्यंत 1-2 जणांना पण आपण अटक केली. जे मुख्य आरोपी असतील त्यांना तरी आपण अटक करायला लागलो कारण की गृहमंत्र्यांकडे एक प्रकारे त्यांना हा प्रोत्साहन दिल्यासारखं होतं, त्यांनी काहीच केलं नाही. असं कोणालाही अभय दिलं जाणार नाही. काही सिच्युएशननुसार निर्णय घ्यावे लागतात, परिस्थितीनुसार थोडंफार निर्णय घेण्याला विलंब होऊ शकतो पण ह्याच्यात कारवाई 100% कायदेशीर कारवाई केली जाणार. ओके, थँक्यू. उत्तर महाराष्ट्र न्यूज नेटवर्कसाठी शांताराम भांगे, इगतपुरी.